थांबा. तिकडे कुठे निघालात? खोलीत. तुमची अशी कुठलीच खोली आता या घरात नाहीये. तुम्हाला आता या घरात थारा नाही. कोठडीत गेला असता तर सक्त मजुरीची शिक्षा झालीच असती तुम्हाला. म्हणजे तुम्ही काय बोलताय भाऊसाहेब, मला नाही कळलं. तुम्हाला पोलिसांच्या हवाली केलं नाही याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमचे सगळे गुन्हे माफ केले. तुम्हाला शिक्षा होणारच नाही असं समजू नका. गुलियात तिला काय शिक्षा देणार आहेत? तुमच्यासाठी आजपासून या घराची दारं कायमची बंद. तुम्ही या बंगल्यात राहायचं नाही. नाही भाऊसाहेब, असं करू नका. अहो मी अनाथ आहे, माझं कोण सुदिक नाही. माझ्या लेकाला आणि सुनाला घेऊन मी जाणार तरी कुठं. असं नका करू, नका करू असं. त्याचा विचार माझ्या कृष्णाची सुपारी त्या गुंडाला दिली ना त्यावेळेस करायला पाहिजे होता. काय नाही, ताबडतोब घराच्या बाहेर जायचं. आम्हाला तुमचं तोंड पाहायचं नाहीये. आत्ताच्या आत्ता हे घर सोडा. भाऊसाहेब, अहो मी जायचं तरी कुठं तेवढं तरी सांगा. त्याच्यापेक्षा तुम्ही तुरुंगात टाकलं असतं तरी चाललं असतं. याच्यावर आम्हाला आता चर्चाच नकोय. ताबडतोब तुम्ही या घराच्या बाहेर जायचं, नाहीतर आम्ही तुमचं सामान या घराच्या बाहेर फेकू. राया, काढा यांचं सामान बाहेर. आणि राया कृष्ण, तुम्ही तुमचं सामान तुमच्या खोलीत ठेवायचं. आजपासूनच नाही तर या क्षणापासून तुम्ही या घरात राहायला यायचं. हो भाऊसाहेब, पण आमचा निर्णय झालाय, यावर चर्चा नको. तुम्ही तुमचं सामान घेऊन यायचं आणि तुम्ही तुमचं सामान घेऊन जायचं. भाऊसाहेब असं नका करू, असं नका करू. माझ्या चुकांची शिक्षा माझ्या पोरासनी देऊ नका. एक संधी द्या. मी इथनं पुढच्या आयुष्यात तुम्हाला मला बोलायची, माझ्यावर रागवायची संधी देणार नाही. तुम्हाला शिक्षा द्यायची ना, मला द्या शिक्षा. पण ऋतिकवर अंतरावर अन्याय करू नका. रंजन तू तरी सांग की गयासनी. अगं ऋतिकानं अंतराचा ह्याच्यात काय दोष? आम्हाला मूर्ख समजता का तुम्ही? आम्हाला खात्री आहे हे दोघं पण तुमच्या कटात सामील आहेत ते. त्यामुळं तुम्हाला तिघांनाही या घरात थारा नाही. चालते वा. तुम्ही तर सांगा की यासनी, तुम्हाला ठाव आहे का नाही? आपला माणूस जर आपल्यापासून लांब गेला तर किस्सा त्रास होतो. तुम्ही समधी माझी माणसं जायचा. मला असं तुमच्यापासून लांब करू नका. माझ्या चुकीची मला ही शिक्षा देऊ नका. मला माफ करा. ठीक आहे, तुम्हाला कुणालाच मी नको आहे ना या घरात. जातो आम्ही निघून. अगं ते काय बोलतेस तू? कुठे जाणार आपण? भाऊसाहेब, तुम्ही माझ्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी बसवून देणार होतात आणि तुम्ही मला बाहेर काढताय. असं नका करू भाऊसाहेब, मी माफी मागते. आम्हाला माफ करा, आम्हाला घराबाहेर नका काढू भाऊसाहेब. रंजना आत्या, तू तरी काहीतरी बोल ग. कृष्णा,
तुम्ही कितीही रडारड केली, कितीही गयावया केली तरी आमचा निर्णय बदलणार नाही. घराच्या बाहेर व्हायचं. राय कृष्णा, तुम्ही तुमचं सामान घेऊन यायचं. आणि हे आम्ही तुम्हाला विनंती करत नाहीये, हा आमचा हुकूम आहे. आजपासून हे घर तुमचं. आपल्या संसाराची सुरुवात या खोलीतून झाली. आपल्या दोघांचं नातं वेगवेगळ्या टप्प्यावर बदलत जाताना, बहरत जाताना या खोलीनं बघितलं. ती घट्ट होताना, तुटताना, परत जुळताना. सगळ्या प्रवासाची साक्षीदार आहे ही खोली. या खोलीत परत येताना लई भारी वाटतंय मला राया. एकदम माझ्या मनातलं बोललीस बघ. किती संकट आली ना आपल्या नात्यावर, पण कायम आपलं प्रेमच जिंकत आलं. असं कसं नाही जिंकणार? किती संकट आली, किती संकट आणली गेली, पण आपण एकमेकांची साथ सोडली नाही, त्यामुळे आपलं नातं टिकून राहिले. सगळ्या गोष्टींना आपण पुरून उरलो कृष्णा. हे घरात परत आलो. हे सगळं तू माझ्या सोबत असल्यामुळे शक्य झाले. कृष्णा, अगं काय झालं? आत्ता कुठं सगळं चांगलं होतंय आणि तुझ्या डोळ्यात पाणी? त्या दिवशी तुला गोळी लागली असती तर. येडीस का कृष्णा तू? तू सोबत असताना मला कसं काय होईल बरं? आपल्या नात्याची ताकद आहे माझ्या पाठीशी. आपल्या दोघांनी बी काय होणार नाही. आपल्याला एकमेकांपासून कुणीच वेगळं करू शकत नाही. हो ना? मग रडायचं थांब बघू. राया, मी गुली मावशीनं माफ केलं, त्यामुळे तू माझ्यावर रागवला तर नाहीयेस ना? राग तर नाही आला. तू गुली मावशीला माफ करून लई मोठी चूक करतेस असं वाटतंय बघ. कृष्णा, तू गुली मावशींना पोलिसांच्या हवाले करायला पाहिजे होतस. आता जर सुधारली नाही, तिने जर परत तुझ्या विरोधात कट रचला तर. मला नाही वाटत त्या अशा काय करते. आपण ना जरा चांगुलपणावर विश्वास ठेवूयात. आम्ही कायम म्हणते बघ, गुलाबाच्या फुलाच्या अवतीभोवती काटा असतात, म्हणून त्या फुलांना बी टोचायचं नसतं, त्यांना गंधच द्यायचा असतो. कृष्णा, गुली मावशी बाबळ आहे, फक्त काटच तयार करू शकते. त्याचं काय? मग आपण जपून या काट्यातनं वाट काढूया. आपले आता डोळे उघडलेत ना, मग त्यांच्यावर विश्वास ठेवण्याआधी आपण लाखदा विचार करूया. मला एवढंच वाटतंय राय, त्या आपल्या नजरेसमोर राहिल्या तर त्यांची कारस्थानं आपल्याला लगेच कळतील. आपलं वाईट करण्याची कुठलीच संधी त्यांना आपण द्यायची नाहीये. तुझ्या ह्याच स्वभावानं तुझ्या परत परत प्रेमात पडायला होतं बघ मला. एकीकडे तू लोकांना माफ करतेस आणि परत ती संकट येऊ नयेत म्हणून तयार बी असतेस. भारी आहेस तू, लय भारी आहेस बघ. भाऊसाहेब, आज पातूर मी तुमच्याकडे कधी काय मागितलं नाही. ह्यान बारीला मागत्या.
माझ्या पदरात एक दान टाकताल का? माझी माझी एवढी बार चूक पोटात घ्या. मला घरदार नाही, तुमच्याशिवाय आमचं कोण नाही व तुमचाच काय ते आधार आहे आम्हाला. मी मी कायम तुमच्या घराच्या कुठल्या तर कोपऱ्यात आश्रित बनून पडून राहील, पण मला या घरातनं बाहेर काढू नका भाऊसाहेब. तुम्ही किती गयावया केली, अगदी रक्त उकलत, तरी आमच्या निर्णयात बदल होणार नाही. चुकीला माफी असते, गुन्ह्याला फक्त शिक्षा. आणि तुम्ही गुन्हेगार आहात ते या घराचे, तुम्ही गुन्हेगार आहात कृष्णाचे, आणि तुम्ही गुन्हेगार आहात तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवणाऱ्या तुमच्या सख्या बहिणीचे. खरं तर तुमची लायकी ना खडी फोडण्याची आहे, पण कृष्णाचं मन मोठं म्हणून तुम्ही वाचलात म्हणजे सुटलात नाही, तुम्हाला शिक्षा होणार. रंजे, ज्या बहिणीवर तू एवढं जीवापाड प्रेम केलं, ज्या बहिणीशिवाय तुझं पान बी हालत नव्हतं, ज्या बहिणीला तू हातानं धरून या घरात आणलंस, अगं तीच तुझी बहीण आज बेघर होत्या, तुला त्याचं काहीच वाटत नाही का ग रंजे? हे काय, ही बाई अजून याच घरात? आता घरातून निघायला काय मुहूर्त बघताय का? तू माझी बहीण होतीस, आता नाहीये. आपलं नातं संपलंय असं समज. रंजे, रंजे असं नग बोलूस, नग असं बोलूस ग. ठीक आहे, तू मला पण मानत नाहीस ना, हरकत नाही, पण एकदा त्यांनी आज पातूर गावातल्या कितीतरी लोकांनी आसरा दिलाय, त्यासनी मदत केली. तसंच मला बी बेघर आश्रित म्हणून आसरा दे. मला असं पर्क करू नकस ग. हा अगं रंजे, मी कुठं जाणार, काय करणार, माझं कसं होईल याचा तरी विचार कर ग रंजे. माझ्या लेकाला काम धंदा नाही, त्याचा आत्ता कुठं लगीन झालंय. अगं ते असं उघड्यावर कसा संसार करील ह्याचा तरी विचार कर ग रंजे. उघड्यावर संसार कसा करेल हेच बघायचंय ना? थांब दाखवत, आलेच मी. कृष्णा, कधी कधी तुझं लय कौतुक वाटतं बघ मला. म्हणजे तुझ्या जे काय वाटायला येतं ना त्यात तू समाधान मानतेस. आता बघ की, तुला मी पडवीत राहायला सांगितलं, तिथं बी राहिलीस, कसलीच कुरबुर केली नाही. तुझ्या हाताला पत्रा कापला तरी तू काम करत राहिलीस, तुझ्या पायात काटा रुतला तरी तू पाणी भरत राहिलीस, कसलीच कुठलीच तक्रार केली नाहीस तू. माझ्या संग जगत राहिलीस. कारण माझं सुख पैशात, श्रीमंतीत नाहीये राया. माझं सुख तुझ्या सोबत असण्यात आहे. जिथं तू तिथं माझा आनंद. मग मला बाकीच्या गोष्टी जाणवत नाहीत. माझ्या पायात काटा घुसल्यावर मला लई त्रास झाला होता, पण जसा तू माझ्यासाठी कासावीस झाला ते बघून माझ्या सगळ्या वेदना पळून गेल्या. माझ्या सगळ्या दुःखावरचं औषध आहेस तू. माझ्या सुखाची सुरुवात आहेस तू कृष्णा. कृष्णा, बोला ना आत्या. माझ्या बरोबर जरा खाली चल. तू काय झालंय? जरा महत्वाचं काम आहे, चल ये.
गुले, तू विचारत होतीस ना तुझा लेक आणि सून उघड्यावर संसार कसा करतील ते? हे घे, हे आहे उत्तर. विचार कृष्णाला, तिने एकदा नाही दोनदा उघड्यावर संसार कसा केलाय ते. कशी राहिली असेल ती शेतात, कसं दिस काढलं असतील तिकडं. आणि आता पडवीत, जिथं तिला तिच्या डोळ्यासमोर आपला बंगला दिसतोय पण जाता येत नाही. किती त्रास होत असेल त्यांच्या मनाला, विचार त्यांना. ही कसली विचारती या? हिला विधात्यामुळं समजा फुकट आणि आयतं मिळालंय. होय आत्या, मी या घरासाठी काहीच केलं नाही असं नका म्हणू. हवं, मी माझं समजा आयुष्य दिलंय या घराला. या घराच्या आनंदात आनंद मानलाय मी. आणि जेव्हा पण या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय ना, तवा तवा माझं बी मन हळहळलंय. माझा बी जीव तुटतो या घरासाठी. म्हणूनच हे घर तोडलं, घरातले पैसे चोरलेत, हे असले संस्कार केलेत घरच्यांनी तुमच्यावर. ही सगळं माझ्यामुळे झालंय, माझंच चुकलं. मी हिला बहीण म्हणून दया नव्हती दाखवायला पाहिजे. हिला मदत म्हणून या घरात नव्हतं आणायला पाहिजे. आता सगळं संपलं. माझी बहीण माझ्यासाठी मेलीये. रंजे, अगं असं नग म्हणूस. तुझ्या ह्या शब्दानं माझ्या मनाला किस्त तड जाते ते मी नाही सांगू शकत तुला. मला वाटलं तरी इश देऊन मारून टाक, पण माझ्याशी नातं तोडू नगस. नातं तोडायला ते उरलंय कुठं आता? तुझं नशीब समज तुला पोलिसात नाही दिली. ज्या कृष्णाशी एवढी वाईट वागलीस, जिच्या जीवाशी एवढी खेळलीस, जिला सतत त्रास दिलास, तिनेच तुझा जीव वाचवलाय. बघ किती मोठं मन आहे तिचं. आणि तू काय केलंस? या घरातल्या माणसांच्या उपकाराची माती केलीस. आमचा विश्वास धुळीला मिळवलास. हे सगळं आठवून माझ्या तळपायाची आग मस्तकाला जातीये. तू निघ, जा इथून, चालती हो इथून. ही समद काय होऊन बसलं? काय केलं ही समद? मी खाल्ल्या मिठाला नाही जागली. आता काय, जी काय भोग आल्या ती भोगायचं. दुसरं काय तवा. एक चूक सोडली तर मी किस्त केलं या घरासाठी. या घराला माझं घर मानलं. या घराच्या मान मर्यादा जपल्या. पर एक पाऊल चुकीचं पडलं आणि ही समद भोगाय आलं मला. मी समधेसनी सांगायची, हिदा ते लय मोठ्या मनाचं आहे. ती समधेसनी माफ करते ती. पर बरोबर माझ्याच बाबतीत असं उलट वागतील असं नव्हतं वाटलं मला. ऋतिक, अंतरा, मला माफ करा पोरांनो. आपलं दुःख बघून इथं कुणाला सुद्धा पाजर फुटणं झालाय. चला बाबांनो इथनं. या घराला आता परत कधी माझं पाय लागते ती का नाही? का या घरातल्या लोकांनी आता माझं मडच बघायला लागतंय कुणान ठावं.